Hi traders, welcome to my channel Stock Market with Rashmi. 5 सप्टेंबर 2024 साठी जो स्टॉक आपण बघणार आहोत ती कंपनी 1760 साली लंडनमध्ये फॉर्म झाली आणि या कंपनीच्या फाउंडरचं सरनेम होतं बर्गर. त्यामुळे पेंट इंडस्ट्रीशी रिलेटेड बिझनेस करणाऱ्या या कंपनीचं नाव पुढे बर्गर पेंट म्हणून पडलं. पुढे 1900 साली ही कंपनी भारतामध्ये बर्गर पेंट इंडिया लिमिटेडच्या नावाने त्याचं इनकॉर्पोरेशन झालं. कंपनीबद्दल सांगायचं झालं तर रेव्हेन्यू 2%ने अप आहे. गेल्या वर्षाच्या रेव्हेन्यूपेक्षा डिव्हिडंड देणारा स्टॉक आहे. 3.5 रुपये पर इक्विटी शेअरप्रमाणे बर्गर पेंट तुम्हाला डिव्हिडंडही देतो. रिसेंटली 2023मध्ये 1:5 प्रमाणे या स्टॉकने बोनसही दिलेला आहे. कंपनीच्या प्रोडक्ट्सबद्दल सांगायचं झालं तर वॉटरप्रूफिंगचे सोल्युशन्स, वॉल टेक्स्चर डिझाईन्सचे सोल्युशन्स किंवा पेंट्स, इंटिरियर वॉल पेंट्स, वॉल कोटिंग सोल्युशन पेंट्स अशा वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह तसंच कमर्शियल कन्स्ट्रक्शनमध्ये लागणाऱ्या पेंट इंडस्ट्रीशी असलेल्या सोल्युशन्स किंवा केमिकल्स बनवण्याचे बिझनेस ही कंपनी करते. इंटरनॅशनली त्यांचा प्रेझेन्स आहे, पण स्वित्झर्लंड आणि फ्रान्समध्ये ते सध्या एंट्री करण्याच्या बेतात आहेत. कॉम्पिटिटर्स आहेत एशियन पेंट्स, नेरोलॅक, पीडीलाइफ, शालिमार. फक्त डेकोरेटिव्ह पर्पजचे केमिकल्स किंवा पेंट्स बनवण्याचंच नाही तर कोटिंगशी रिलेटेड ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये म्हणजे कार्सचं मॅन्युफॅक्चरिंग झाल्यावर त्याचं पेंटिंग आणि कार्सला रिफिनिशिंग करण्यासाठीचं पेंटिंगचं सोल्युशन बनवण्याचं कामही कंपनी करते. मरीन प्रोडक्ट्स जे जहाजं असतात, मोठे शिप्स असतात, त्यांचं पेंटिंग सोल्युशनसाठी जसं प्रोटेक्टिव्ह कवरिंग किंवा कोटिंग लागतं, दॅट काइंड ऑफ सोल्युशन्स ऑल्सो दे मॅन्युफॅक्चर. पावडर कोटिंगचा जो प्रकार असतो तेही हे मॅन्युफॅक्चर करतात. जनरली अशा पेंट इंडस्ट्रीशी रिलेटेड कंपनी रेझिन्स किंवा PVA म्हणजे पॉलिव्हिनाइल ॲसिटेट, पॉलिमर्स अशा गोष्टी ॲज अ रॉ मटेरियल म्हणून यूज करतात. त्यामुळे these industries are continuously in a research and development mode for making their products eco-friendly and as a reason पेंट्सचे प्राइजेस जे आहेत ते डे बाय डे वाढत चाललेले आहेत. Because each new product is the output of long research and definitely it's a time consuming process. फ्युचर पर्स्पेक्टिव्ह कंपनीबद्दल बोलायचं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे डेव्हलप होतच आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेडच कुठेतरी हा पेंट इंडस्ट्रीचा स्टॉक आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली इट्स डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इन्फ्रा डेव्हलपमेंट. प्राइस ॲक्शनबद्दल बोलायचं झालं तर एका 52 वीक हाय नंतर द स्टॉक केम डाऊन अप टू सपोर्ट लेवल 455 आणि त्यानंतर एका डबल किंवा ट्रिपल बॉटम पॅटर्नने दिस रिच टू 600ला रेजिस्टन्स येतो आहे या स्टॉकचा. सो इफ दिस टाईम द स्टॉक इज एबल टू सस्टेन अबव 600 then it should reach up to 700. Currently the market price of this stock is 597, just 3 more points to reach to 600. So let me know in a comment box की तुमच्या घराला पेंट लावताना तुम्ही कुठल्या कंपनीचा पेंट जनरली प्रिफर करता, सो दॅट वी कॅन सी द प्राइस ॲक्शन ऑफ दॅट कंपनी ऑल्सो. आणि अशाच नवीन नवीन रोजच्या स्विंग ट्रेडिंगसाठीच्या स्टॉक्ससाठीच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.